हॅलो, येतो आवाज? करतो. नमस्कार, मी मुंतोडे एस.बी. प्रवरा विद्यालय इंदोरी. आज या ऑनलाईन लेक्चरमध्ये उपस्थित सर्वांचे मी स्वागत करतो. आजच्या या ऑनलाईन क्लासिकेमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा आणि या परीक्षेमध्ये विषय गणित. या गणित विषयाचा घटक क्रमांक 11 ज्याचं नाव आहे गुणोत्तर, प्रमाण व चलन. या घटकामध्ये आपण 3 घटक पाहणार आहोत: गुणोत्तर, प्रमाण व चलन. एक एक घटकाची आपण या ठिकाणी क्रमवार माहिती घेऊ. प्रथम आपण गुणोत्तर म्हणजे काय हे समजावून घेऊ. आता या ठिकाणी गुणोत्तर ही संकल्पना समजून घेत असताना आपल्याला प्रथम गुणोत्तर म्हणजे काय ते बघावं लागेल. जेव्हा आपण दोन संख्यांची किंवा दोन राशींची तुलना करतो तेव्हा तुलना करताना आपण दोन प्रकारे तुलना करत असतो. त्यामध्ये प्रथम आपण वजाबाकीने दोघांची तुलना करतो आणि भागाकाराने दोन राशींची किंवा दोन संख्यांची आपण तुलना करत असतो. तर जेव्हा आपण दोन राशी किंवा दोन संख्या यांची भागाकाराने तुलना करतो तेव्हा गुणोत्तर आपल्याला तयार होतं. या ठिकाणी गुणोत्तर मिळतं. थोडक्यात काय की दिलेल्या दोन राशी ह्या सजातीय राशी पाहिजे. म्हणजे गुणोत्तर घेताना ज्या दोन राशी पाहिजे त्या सजातीय राशी पाहिजे, त्यांची तुलनात्मक मांडणी म्हणजेच गुणोत्तर होय. गुणोत्तर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून दिलेल्या दोन सजातीय राशी, दोन राशी कोणत्या असू द्या त्या सजातीय असल्या पाहिजे. सजातीय राशी म्हणजे अंतर असेल किंवा आकारमान असेल किंवा या ठिकाणी किलोग्राम मध्ये असेल, मीटर मध्ये असेल, कुठल्याही राशीमध्ये जर त्या कुठल्या एककामध्ये राशी असतील तर सजातीय असतील तर त्यांची तुलनात्मक मांडणी करणे म्हणजेच गुणोत्तर होय. म्हणजे एका राशीला आपण दुसऱ्या राशीने जर भागलं तर आपल्याला गुणोत्तर मिळतं. आणि गुणोत्तर दर्शवण्यासाठी हे चिन्ह आपण वापरू शकतो. हे दोन टिंब हे चिन्ह आपल्याला गुणोत्तरासाठी वापरता येतं. उदाहरणार्थ या ठिकाणी एक उदाहरण घेतलेलं आहे की समजा या ठिकाणी राहुलला गणित विषयामध्ये 100 पैकी 90 गुण मिळाले व शार्दूलला गणितात 100 पैकी 80 गुण मिळाले. तर राहुलला मिळालेल्या गुणाची शार्दूलला मिळालेल्या गुणाचे गुणोत्तर कसं असेल? तर राहुलला मिळालेले 90, शार्दूलला मिळालेले 80 यांचं गुणोत्तर राहुलला मिळालेल्या गुणाला शार्दूलने मिळालेल्या गुणाने भागायचे म्हणजे आपल्याला गुणोत्तर मिळतं. आणि हे गुणोत्तर आपण संक्षिप्त रूपामध्ये इथे 9/8 या पद्धतीने लिहितो आणि तेच गुणोत्तर आपल्याला 9/8 असेही लिहिता येतात. आपण ते लिहू शकतो. म्हणजे गुणोत्तर कुठल्याही दोन संख्या घेतल्या आपण त्या संख्यांचं गुणोत्तर घ्यायचं असेल तर एका संख्येला दुसऱ्या संख्येने भागल्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्या दोन संख्यांचं गुणोत्तर मिळतं. त्यानंतर आपल्याला माहिती आहे गुणोत्तर हे फक्त सजातीय राशींचंच काढता येतं. तसंच त्या राशींची एकके सुद्धा समान असावी लागतात. जर एखाद्या दोन राशी दिलेल्या आहेत आणि त्या दोन राशींमध्ये गुणोत्तर समान एकक समान नसेल तर ती आपल्याला समान करून घ्यावी लागते. म्हणजे दिलेल्या राशी समजा लांबींच्या असतील तर त्या लांबींचं एकक सुद्धा समान असलं पाहिजे. जर एका राशीची किंमत आपल्याला समजा मीटर मध्ये दिली आणि दुसऱ्या राशीची किंमत समजा आपल्याला किलोमीटर मध्ये दिली तर आपल्याला या दोन्ही राशी एकाच एककात आणून मग एका राशीचं दुसऱ्या राशीमध्ये गुणोत्तर घेता येतं. याच्यामध्ये आपण एक उदाहरण घेतलेलं पहा. उदाहरण 20 सेकंदाचं 2 मिनिटाची असलेलं गुणोत्तर आपल्याला काढायचं. मग आता 20 सेकंद म्हणजे हे दोन्ही जे राशी आपण घेतल्या त्या वेळेच्या राशी आहेत. 2 सेकंद आणि 2 मिनिट या ठिकाणी आपल्याला, परंतु ह्या एकाच जरी एकाच प्रकारच्या असल्या तरी त्यांची एकक मात्र वेगवेगळी आहे. एक 20 सेकंदामध्ये आहे आणि एक 2 मिनिटामध्ये आहे. मग आता आपल्याला जे दोन्हीही राशी एका समान एककामध्ये करायच्या आहेत मग आपण काय करू? 20 सेकंद जे आहे 20 सेकंद जो आहे वेळेचे जे सर्वात लहान एकक आहे. मग आपण सर्व एकके एका सर्वात जे लहान असेल त्याच्यामध्ये आपण कन्वर्ट करायचे. मग 2 मिनिटाचं या ठिकाणी आपल्याला सेकंदामध्ये कन्वर्ट करायचे, रूपांतर करायचे. मग आपण 2 मिनिटे म्हणजे 2 × 60
सेकंद, एका मिनिटाचं 60 सेकंद होतात आणि मग 2 मिनिटाचे 120 सेकंद होतील. आणि मग म्हणजेच आपण 20 सेकंदाचं 120 सेकंदाचे गुणोत्तर घेतलं, ते गुणोत्तर आलं 20/120, म्हणजे त्याला संक्षिप्त रूप दिलं तर आपल्याला गुणोत्तर मिळेल 1/6. अशा पद्धतीने आपण दोन राशींचं गुणोत्तर घेऊ शकतो. एक नमुना दाखल उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आता समजा ए आणि बी ह्या संख्या आहेत आणि या संख्येमध्ये ए चं बी चे असलेलं गुणोत्तर आपण ए छेद बी असं लिहितो किंवा एस बी असं आपण लिहितो. तसंच बी चे जर एसी गुणोत्तर हे घ्यायचं असेल तर आपण बी छेद ए किंवा बीस ए असे लिहितो. म्हणजे कुठल्याही दोन राशीचं गुणोत्तर घ्यायचं असेल किंवा दोन संख्यांचं गुणोत्तर घ्यायचं असेल तर आपण या ठिकाणी ए चं बी सी असलेलं गुणोत्तर घ्यायचं असेल तर ए छेद बी घेऊ किंवा एस बीस घेता येतं आणि बी चं ए सी असलेलं गुणोत्तर बी छेद ए किंवा बीस ए असं आपण घेऊ शकतो आणि ते लिहिताना बीस ए असं आपण लिहितो. आता इथे म्हणलेले पहा की जेव्हा आपण दोन राशींचं गुणोत्तर घेतो तेव्हा ते गुणोत्तर अति संक्षिप्त रूपात लिहितात. म्हणजे कुठले मगाशी आपण उदाहरण पाहिलं या ठिकाणी हे उदाहरण आहे 20/120, याचा आपण अतिसंक्षिप्त रूप लिहिलं 1/6. या पद्धतीने कुठलेही गुणोत्तर लिहायचं असेल तर प्रथम ते काय करावं लागेल, अतिसंक्षिप्त रूपात लिहायचे. मग अतिसंक्षिप्त रूप देण्यासाठी त्या गुणोत्तराचं पहिलं पद दुसरं पद याला एखाद्या संख्येने भागायचं गुणायचं या पद्धतीने क्रिया करून आपण त्याला अतिसंक्षिप्त रूप देतो. त्यानंतर दुसरी गोष्ट काय की गुणोत्तराला एकक नसतं. म्हणजे दुसऱ्या दोन राशींचं जेव्हा आपण गुणोत्तर घेतो तेव्हा त्या गुणोत्तरामध्ये कुठल्याही त्या गुणोत्तराला कोणत्याही प्रकारचं एकक नसतं. समजा आपण मगाशी इथे घेतलं बघा इथे या ठिकाणी 20 सेकंदाचं 120 सेकंदाचे आपण जर गुणोत्तर घेतलं तर 20/120 आलं. सेकंद काय होतो, कॅन्सल होतो. म्हणजे हा अंशस्थानी छेदस्थानी असेल तर सेकंद कॅन्सल होतो. कुठल्याही दोन राशींचं गुणोत्तर घेत असताना त्याची एकके नाहीसे होतात. म्हणजे तिथे त्या गुणोत्तराला एकक असत नाही. त्यानंतर दुसरा घटक आपण अभ्यासणार आहोत आज, ते म्हणजे प्रमाण. आता प्रमाण म्हणजे काय की दोन गुणोत्तरामधला समानपणा. समजा आपल्याला दोन गुणोत्तर दिलेले आहे, ए छेद बी हे गुणोत्तर आहे आणि सी छेद डी ही दोन गुणोत्तरे दिलेली आहे आणि ती जर समान असतील, ए छेद बी आणि सी छेद डी हे दोन गुणोत्तरे जर समान असेल म्हणजे ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर ए बी सी डी ह्या ज्या चार संख्या आहेत ह्या चार संख्या प्रमाणात आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे इथे हे दोन गुणोत्तर जर समान असेल तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या संख्या प्रमाणात असतात. हे हा एक पहिलं प्रमाण आहे आणि हे दुसरं प्रमाण आहे. जेव्हा ए बी सी व डी या चार संख्या जर प्रमाणात असतील तर तेव्हा ए छेद बी बरोबर सी छेद डी. आता इथे हे दोन गुणोत्तरे समान आहेत. जर आपण तिरकस गुणाकार केला ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी म्हणजेच ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी असा तिरकस गुणाकार त्या ठिकाणी मिळेल. आता इथे हे जे चार पद आहेत इथे हे जे चार पद आहेत ए बी सी डी ह्या चार पदांमध्ये हा जो ए आहे आणि हा जो डी आहे या दोन पदांना अंत्यपद म्हणतात. त्यानंतर बी आणि सी जे आहेत त्या दोन पदांना आपण मध्यम पद म्हणतो. म्हणजेच इथे आपल्याला ए गुणिले डी म्हणजेच अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्य पदांचा गुणाकार हे एक सूत्र मिळतं आणि ह्या सूत्राचा वापर करून आपल्याला या चार पैकी कुठलेही तीन पद जर दिलेले असेल तर आपण चौथं पद काढू शकतो. या सूत्राचा उपयोग करून अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यम पदाचा गुणाकार म्हणजे ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी. इथे तुम्हाला ए दिला डी दिला बी दिला तुम्हाला सी ची किंमत काढता येते किंवा ए दिलाय बी दिलाय सी दिलाय तुम्हाला डी ची किंमत काढता येते. या ठिकाणी तुम्हाला बी दिलाय सी दिलाय डी दिला ए ची किंमत काढता येते. म्हणजे याच्यामध्ये असणारे हे जे चार पद आहेत या चार पदांपैकी तुम्हाला कुठलेही तीन पद जर उदाहरणामध्ये दिले असेल तर आपण चौथं पद काढू शकतो. त्याच्यानंतर दुसरं एक प्रमाण आहे. समजा तीन संख्या दिलेल्या आपल्याला ए बी सी कुठल्या तीन संख्या दिलेल्या आहेत आणि त्या तीन संख्या प्रमाणात असतात तेव्हा ए छेद बी बरोबर बी छेद सी. जेव्हा तीन संख्या प्रमाणात असतात तेव्हा ए छेद बी बरोबर बी छेद सी. म्हणजे इथे पहिल्या गुणोत्तराचं जे दुसरं पद आहे तेच दुसऱ्या गुणोत्तराचं पहिलं पद आहे. या ठिकाणी
ए छेद बी बरोबर बी छेद सी. केव्हा? जेव्हा तीन संख्या जर प्रमाणात आपल्याला दिलेल्या असतील तर या पद्धतीचे दोन गुणोत्तरे मिळतात. आणि म्हणजेच जर आपण तिरकस गुणाकार केला तर बी गुणिले बी, बी वर्ग बरोबर ए गुणिले सी. म्हणजे इथे बी चा वर्ग बरोबर ए गुणिले सी. इथे या ए बी सी या तीन पदांमध्ये आपला जो बी आहे त्याला म्हणतात मधले पद. या ठिकाणी जो बी आहे त्याला म्हणतात मधले पद आणि ए आणि सी जो आहे त्याला म्हणतात अंत्यपद. आता इथे काय झालेलं आहे? बी वर्ग बरोबर ए गुणिले सी म्हणजेच मधल्या पदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार. हे एक सूत्र आपल्या ठिकाणी मिळतं. इथे ह्या सूत्राचा उपयोग तुम्हाला कशासाठी होईल? जेव्हा तुम्हाला ए बी सी या तीन पदांपैकी तुम्हाला दोनच पद माहित आहे, समजा ए आणि सी माहिती आहे, तर तुम्हाला बी हे पद काढता येतं. ह्या पदाला काय म्हणतो आपण? मधले पद किंवा मध्यम पद. या पद्धतीने आपण त्याला मध्यम पद किंवा मधले पद. तर या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपल्याला साधारणतः ए आणि सी या दोन किमती दिल्या जातात. त्याच्यावर त्या किमतीवरून त्याच्या मधलं पद काय असेल ते विचारलं जातं. मग या सूत्राचा उपयोग करून आपण ते मधलं पद या ठिकाणी काढू शकतो. आता इथे आपल्याला म्हटलेले बी वर्ग बरोबर ए सी म्हणजे बी चा वर्ग हा ए आणि सी जर जेव्हा असेल तेव्हा ए व बी आता इथे सी आहे, ए बी व सी हे परंपरिक प्रमाण आहे असं म्हणतात. म्हणजे ह्या ज्या तीन आहे सी राहिलेला, तर ह्या ज्या तीन पद आहेत ए बी सी, तर हे तीन पद जे आहेत ते पारंपरिक प्रमाणात आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आता आपण बघा गुणोत्तर म्हणजे काय पाहिलं, त्यानंतर प्रमाण म्हणजे काय पाहिलं. तर आपल्याला काय करायचं आहे की या दोन्हीवर आधारित आपण उदाहरण पाहणार आहोत. एक एक उदाहरण आपण या ठिकाणी चर्चा करू त्या उदाहरणाची. तर बघा या ठिकाणी पहिलं उदाहरण घेतले मी. उदाहरण आहे एक संख्या तिला आपण एक्स म्हणतो, एक्स चे 20% व दुसरी संख्या वाय तिचे 25% समान आहेत. तर एक्स चे वाय सी असलेले गुणोत्तर काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी एक संख्या इथे एक्स आहे, एक संख्या इथे एक्स आहे, तिचे 20%. मग आता एक्स चे 20% काढायचे आपल्याला. मग इथे समजा हा या ठिकाणी एक्स या संख्येचे 20% म्हणजेच काय कसं लिहिणार आपण? एक चे 20% म्हणजे एक्स गुणिले 20%. 20% कसं घेतो आपण? 20/100 हे 20% झाले. आणि वाय चे 25% म्हणजे वाय चे 25% म्हणजे वाय गुणिले 25/100 हे झाले वाय चे 25%. आणि मग आपल्याला दिलेलं काय की दोन्हीही समान आहेत. हे दोन्ही काय आहे? समान आहे. मग याच्यावरून आपल्याला एक्स चे वाय चे असलेलं गुणोत्तर म्हणजे थोडक्यात एक्स चे वाय चे असलेलं गुणोत्तर म्हणजे एक छेद वाय हे गुणोत्तर आपल्याला घ्यायचं आहे. हे गुणोत्तर म्हणजे एक्स चे वाय चे असलेलं गुणोत्तर आहे. म्हणजे इथे या ठिकाणी आपण संक्षिप्त रूप दिलं. इथे आला 20 समान 20 × 20 20 × 5 = 100 25 × 25 25 × 100. आता वाय इकडे आणायचे 5 तिकडे न्यायचा आहे म्हणजे इथे बघायला मिळेल 1/y बरोबर हा भागिले 5 तिकडे गुणिले होईल 5/4 म्हणजे हे गुणोत्तर आपल्याला काय झालं? x चे y चे असलेलं गुणोत्तर, x चे y चे असलेलं गुणोत्तर 5/4 आहे. म्हणजे आपला या ठिकाणी पहिला पर्याय बरोबर असणार. अशा पद्धतीने आपण या हे उदाहरण सोडवायचं आहे. इथे एका राशीचं दुसऱ्या राशी असलेलं गुणोत्तर आपण काढू शकतो. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे. आता पुढचं उदाहरण घेऊ. पुढचं उदाहरण आहे बघा. बघा खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3/7 आहे आणि टेबलाची किंमत 441 रुपये आहे. तर खुर्चीची किंमत किती? असं एक उदाहरण आहे. आपल्याला चार पर्याय दिलेले 126 रुपये, 189 रुपये, 252 रुपये आणि
₹315. तर आपल्याला या ठिकाणी खुर्ची आणि टेबल यांचं गुणोत्तर दिलेलं आहे. आता खुर्चीची किंमत आणि टेबलाची जी किंमत आहे त्यांचं गुणोत्तर 3:7 आहे. आपल्याला टेबलाची किंमत दिलेली आहे. मग आता इथे खुर्चीची किंमत समजा x असेल, खुर्चीची किंमत समजा x आहे आणि टेबलाची किंमत ती दिलेली आहे 441. यांचं जे गुणोत्तर आहे ते आहे 3:7 आणि मग याच्यावरून आपल्याला x ची किंमत काढता येईल. हे 441 तिकडे नेले, x बरोबर त्याचं भाषांतर केलं 3/7 आणि हा भागिले तिकडे गुणिले होईल 441. त्याच्यानंतर आपण 7 ने इथे भाग देऊ शकतो. 7 गुणिले 6 7 42 2 उरले 7 21. त्यानंतर 3 ने गुणलो 3 त्रिक 9 आणि 3 च 18 म्हणजेच x ची किंमत थोडक्यात खुर्चीची जी किंमत आहे ती आली आपल्याला 189. म्हणजेच आपला हा दुसरा पर्याय या ठिकाणी बरोबर असेल. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आपण घेऊ. बघा हे तिसरं उदाहरण आहे. 30 सेकंदाचे 4 मिनिटाचे गुणोत्तर घ्यायचं आहे. किती येईल तर ते एका 2 किंवा एका 4 किंवा एका 7 किंवा एका 6. तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय, मगाशी आपण सांगितलं की जेव्हा आपण दोन राशींचं गुणोत्तर घेतो तेव्हा त्या दोन्ही राशी ह्या एकाच एककात असल्या पाहिजे. माझा इथे पहिली राशी आपल्याला 30 सेकंद दिलेली आहे आणि दुसरी राशी आपल्याला 4 मिनिट दिलेला आहे. मग आपल्याला एक लक्षात घ्या, जे एकक लहान असेल त्या एककामध्ये आपल्याला त्याचं कन्व्हर्शन करायचं आहे. मग आपण 4 मिनिटाचे एक सेकंद करणार आहोत म्हणजे 4 मिनिटे बरोबर किती सेकंद, तर एका मिनिटाचे आपल्याला 60 सेकंद आहे. मग एका मिनिटाचे 60 तर 4 मिनिटाचे किती 4 गुणिले 60 म्हणजे 6 चोक 24 240 सेकंद. तर या पद्धतीने ह्या 4 मिनिटाचे 240 सेकंद होतील आणि मग 30 सेकंदाचं ह्या 240 सेकंदाचे गुणोत्तर घ्यायचं आहे म्हणजे 30/240 आणि मग इथे 0 गेला 3 ने आपण भाग केला 8चा म्हणजे 1/8 म्हणजेच हे गुणोत्तर मिळतं आपल्याला 1/8. तर 30 सेकंदाचं 4 मिनिटाचे असलेले हे गुणोत्तर आहे म्हणजे आपला पर्याय कोणता येईल 1/8. या पद्धतीने आपण ते सोडू शकतो. त्यानंतर आपण पुढचं प्रश्न घेऊ. बघा हे जर मग आपल्याला काय दिलेलं आहे, जर 5x बरोबर 6y बरोबर 3z बरोबर 9m तर XYZM या पैकी कोणत्या अक्षराची किंमत सर्वात अधिक आहे. मग आता इथे आपल्याकडे M Z Y X असे 4 पर्याय आहेत. तर आपल्याला काय करायचंय, अशा प्रकारचं जर परीक्षेला उदाहरण असेल तर ते कसं सोडवायचं, तर आपण पटकन त्याचं उत्तर कसं द्यायचंय. बघा ह्या चारांची किंमत सारखीच आहे, या चारांची किंमत सारखीच आहे. जेव्हा या चारांची किंमत सारखी असेल तेव्हा ज्याचा सहगुणक सर्वात लहान आहे ती संख्या सगळ्यात मोठी असते. म्हणजेच इथे 5x 6y 3z 9m जेव्हा 5x ला 5 ने गुणल्यानंतर येणारी संख्या y ला 6 ने गुणल्यानंतर येणारी संख्या सारखीच आहे, z ला 3 ने गुणल्यानंतर येणारी संख्या सारखीच आहे आणि 9 ला m ने गुणल्यानंतर येणारी संख्या सारखीच आहे. याचा अर्थ इथे सगळ्यात लहान संख्या कोणती आहे 3 आहे. मग 3 ने एखाद्या संख्येला गुणल्यानंतर ते 9 ने m ला गुणल्यानंतर याचा अर्थ असा होतो की जी संख्या जो सहगुणक सगळ्यात लहान आहे याचा अर्थ काय, याच्या गुणाकारावर यायचं म्हटल्यानंतर z ची किंमत ही सगळ्यात जास्त असेल. म्हणजेच हा पर्याय आपला या ठिकाणी सगळ्यात मोठी किंमत कशाची असेल, सर्वात जास्त किंमत कशाची असेल z ची असेल. अशा प्रकारचं जर उदाहरण आलं तर आपण या पद्धतीने त्याला एक क्ली वापरून या पर्यायापर्यंत आपण जाऊ शकतो. लक्षात घ्यायचंय या चारही संख्या समान आहेत
म्हणजे चारही गुणाकार समान आहे, याचा अर्थ 3 ला एक मोठ्या संख्येने गुणलं तरच आपण या संख्येबरोबर येऊ शकतो, म्हणजे झेडची किंमत ही सगळ्यात मोठी असेल. त्याच्यानंतर आपण पुढचं उदाहरण घेऊ. बघा पुढचं उदाहरण आहे, बघा मैथिली व अरुणा यांच्याजवळ 80 रुपये आहेत. अरुणा व स्मिता यांच्याजवळ 60 रुपये आहेत. मैथिली व स्मिता यांच्याजवळ 90 रुपये आहेत. तर मैथिली व स्मिता यांच्याजवळ रुपयाचे गुणोत्तर काय? म्हणजे आपल्याला मैथिलीची आणि स्मिताच्या किमती काढाव्या लागतील आणि मग त्या किमतीवर त्यांचं गुणोत्तर लिहावं लागेल. आता हे या प्रकारचं जर उदाहरण आलं तर ते कसं सोडवायचे? समजा आपण त्या ठिकाणी मैथिली जे आहे त्याला आपण एक्स, तिच्याजवळ समजा एक्स आहे, मैथिली जवळ एक्स आहे, तिथे आपण एक्स. अरुणाजवळ वाय आहे. समजा इथे मैथिली काय आहे, तिला आपण एक्स घेतलंय. स्मिता समजा झेड, स्मिता झेड. आता मैथिली किती आहे? एक्स आहे. स्मिता किती? इथे अरुणा मैथिली एक्स घेतले आपण, अरुणा वाय घेतली. इथे अरुणा काय घेतले आपण? वाय. आणि स्मिता किती घेणार आपण? झेड. आता इथे मैथिली काय आहे? एक्स. मैथिली जवळ एक्स आहे आणि स्मिता जवळ झेड आहे. अशा आपण किमती घेतल्या तर आपल्याला या दिलेल्या माहितीवरून कसं लिहिता येईल? मैथिली आणि अरुणा यांच्याजवळ 80 रुपये आहे, म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर 80. त्याच्यानंतर अरुणा आणि स्मिता, त्याला आपण तिथे काय, अरुणाला वाय घेतलाय, स्मिताला झेड घेतलाय, म्हणजे वाय अधिक झेड बरोबर किती? किती दिलेले? 60. त्याच्यानंतर मैथिली आणि स्मिता, मैथिली काय घेतलं आपण? एक्स. आणि स्मिता काय? झेड. यांच्याजवळ किती आहे? 90 रुपये. आता अशा प्रकारचं जर उदाहरण आलं, आता आपल्याला इथे मैथिली, मैथिली म्हणजे एक्स आणि स्मिता म्हणजे झेड, एक्स आणि झेड यांचं गुणोत्तर लिहायचे, म्हणजे त्याच्या आपल्याला किमती काढाव्या लागतील. मग ह्या किमती कशा काढायच्या? या सगळ्यांची बेरीज करायची. या सगळ्यांची काय करायची? बेरीज. मग इथे बेरीज काय होईल? एक्स अधिक एक्स 2x, नंतर वाय अधिक वाय 2y, नंतर झेड अधिक झेड 2z बरोबर. इथे 80 अधिक 60 140, 140 आणि 90, 140 आणि 90 230. आणि मग इथे 2 आहे, 2 आहे, 2 ने आपण दोन्ही बाजूला जर भागलं तर आपल्याला मिळेल इथे एक्स अधिक वाय अधिक झेड दोन्ही भाग. इथे दोन्ही भागले, इथे दोन्ही भागले, इथे भागले, याला दोन्ही भागायचे बरोबर 115. 230 भागिले 2 115. आता आपल्याला एक्स वाय झेड या तिघांकडे असणाऱ्या रक्कम ज्या आहेत त्यांची बेरीज मिळाली 115. आता आपल्याला एक्स करायचं आहे, म्हणजे इथे मैथिली आणि स्मिता काढण्यासाठी आपल्याला एक्स करायचं आहे. तर आपल्याला वाय झेडची किंमत माहिती आहे. वाय ची झेडची किंमत किती आहे? 60. मग ती तिथे टाकली, एक्स अधिक 60 बरोबर 115. म्हणजे एक्स बरोबर 115 वजा 60. एक्स बरोबर, आता 115 वजा 60, 115 वजा 60 55. म्हणजे एक्सची किंमत आली 55. आता आपल्याला झेडची किंमत काढायची. मग झेडची किंमत आपल्याकडे हे सूत्र आहे, मग एक्स अधिक वाय ची किंमत किती आहे? एक्स अधिक वाय ची किंमत आहे 80. म्हणजे इथे एक्स अधिक वाय 80 बरोबर अधिक एक्स अधिक वाय ची किंमत 80 आहे अधिक झेड बरोबर 115. म्हणजे झेड बरोबर 115 वजा 80, म्हणजे झेड बरोबर
115 मधून 80 गेले 35. आता मैथिली आणि स्मिता यांच्या जवळ असणारे गुणोत्तर काढायचे. तर गुणोत्तर 55/35, 55/35. मग इथे आपण 5 ने भागलं 11/7 म्हणजे 11/7 हे उत्तर येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल. त्याच्यानंतर आपण पुढचं उदाहरण बघा. आता आपण मग अशी एक पारंपरिक प्रमाणाचं माहिती घेतलेली आहे. पुढचं उदाहरण आहे की 3 संख्या प्रमाणात असून त्यांची अंतपदे 7 व 28 आहे, तर मध्यम प्रमाणपद कोणते? आता इथे 3 पद आहेत, म्हणजे 3 पद आहेत. ए हे 3 पद आहेत. समजा ए बी सी हे 3 पद कसे आहेत? प्रमाणात आहेत. प्रमाणात आहे. याचा अर्थ असा की मधल्या पदाचा वर्ग त्याला आपण काय म्हणतो? मध्यम पद. त्याचा वर्ग हा अंत्यपदाच्या गुणाकारा इतका आहे, म्हणजे ए गुणिले सी असा आहे. आणि आपल्याला काढायचं आहे बी वर्ग. म्हणजेच ए आणि सी हे काय आहे? हे दोन अंतपद आहे. याला म्हणायचं ए, याला म्हणायचं सी. म्हणजेच बी वर्ग बरोबर 7 गुणिले 28. बी वर्ग बरोबर काय? 7 गुणिले 28. म्हणजेच बी वर्ग काय मिळेल? यांचा गुणाकार करायचे. 7 8 56 आणि 7 गुणिले 14 आणि 5 19. म्हणजे बी वर्ग बरोबर आलं 196. आणि मग याचं वर्गमूळ घेतलं की बी वर्ग बरोबर 196 वर्गमूळ 14. म्हणजेच याचं मध्यम पद जे आहे ते काय असेल? 14. म्हणजे पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे पारंपरिक प्रमाण असेल किंवा 3 संख्या प्रमाणात असेल तर ते उदाहरण आपण या पद्धतीने सोडू शकतो. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण घेऊ आपण. आता मागाशी आपण घेतलं त्या पद्धतीचं हे उदाहरण आहे. काय दिलेलं आहे? आर्यन व आदिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. आदिती व अथर्व यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे. तर आर्यनचे आजचे वय 24 वर्ष असेल तर अथर्वचे आजचे वय किती? मग आता इथे आर्यनचं वय आपण समजा इथे आर्यनचं वय मानलं समजा एक्स. आर्यनचं वय आपल्याला इथे 24 आहे. आर्यनचं वय 24, आदितीचं आपण एक्स मानलो. त्याच्यानंतर आदिती किती आहे? एक्स आहे. अथर्व समजा वाय आहे. आता आपल्याला अथर्वचं वय काढायचं आहे, म्हणजे वायची किंमत काढायची. आर्यन आणि आदिती यांचं गुणोत्तर काय केलं? 4:5. म्हणजेच 24/x बरोबर 4/5. आणि मग आदिती आणि अथर्व यांचं वय गुणोत्तर काय दिलंय? x/y बरोबर 3/2 म्हणजे 3/2. आता इथे x ची किंमत काढायची असेल तर काय? x बरोबर 24 गुणिले 5 भागिले 4. दीर्घ गुणाकार केला 24 गुणिले 5 भागिले 4. 4 1 4 4 24 7 30. म्हणजे x ची किंमत काय असेल? 30. आणि मग x ची किंमत 30 असेल तर आपल्याला अथर्वचं y काढायचं आहे. म्हणजे x ची किंमत 30 भागिले y बरोबर 3/2. आणि मग तितकाच गुणाकार केला तर y बरोबर 30 गुणिले 2 भागिले 30 गुणिले 2 भागिले 3. 3 10 30. 10 चा भाग गेला 10 20. म्हणजे अथर्वचं वय किती? 20. वाय वाय आपण अथर्वचं मानलं इथे. वायची किंमत आली 20. म्हणजेच अथर्वचं वय किती असेल? 20 वर्ष असेल. त्याच्यानंतर आपण पुढचं उदाहरण घेऊ. बघा
गुलाबाच्या 10 रोपांची किंमत 700 आहे, तर अशा 25 रोपांची किंमत किती? म्हणजेच रोपांची किंमत आणि रोपांची संख्या यांचं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर समान असेल. म्हणजे इथे 10 जेव्हा रोप घेतली तेव्हा त्याची किंमत 700 रुपये. आता आपल्याला रोप घ्यायची 25, तर एकची किंमत किती किंवा 25 रोपांची किंमत किती? म्हणजे इथे समजा आपण एक्स घेतला तर इथे इतकंच गुणाकार केला, एक्स बरोबर 700 गुणिले 25 भागिले 10. मग इथे 10 एक शून्य गेला, 25 सत्तर 175 आणि 0 म्हणजे एकची किंमत किती? 1750. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडू शकतो. आता पुढचं एक उदाहरण घेऊ. पेन का? गाडी नाही आता पुढचं उदाहरण बघा. x अधिक 3, x वजा 9 आणि x वजा 3 ह्या तीन संख्या प्रमाणात असतील तर x ची किंमत किती? आता इथे तीन संख्या प्रमाणात आहे म्हणजे हे मध्यम पद आहे आणि या मध्यम पदाचा वर्ग म्हणजेच x वजा 9 त्याचा वर्ग बरोबर अंत्यपदांचा गुणाकार आहे. म्हणजे x अधिक 3 x वजा 3 यांचा गुणाकार आपल्याला मिळेल. हे प्रमाण तीन संख्या जर प्रमाणात असेल तर मधल्या पदाचा वर्ग हा अंत्यपदांच्या गुणाकार इतका असतो. मग आता याचा वर्ग जर केला आपण तर तो वर्ग मिळतो x वर्ग वजा 9 दुणे 18 x अधिक 81 बरोबर. यांचा गुणाकार केला तर x वर्ग वजा 9 x अधिक 3 x वजा 3 याचा वर्ग गुणाकार मिळतो आपल्याला x वर्ग वजा 9. दोन्ही बाजूला x वर्ग आहे, कॅन्सल झाला. मग आता इथे 81 तिकडे दिले वजा 18x बरोबर वजा 9 वजा 81 म्हणजेच वजा 18x बरोबर यांची बेरीज होईल वजा 90. x तिकडे नेला x बरोबर वजा 90 भागिले वजा 18 म्हणजे x बरोबर 5 म्हणजे x ची किंमत असेल 5. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण बघू आपण. तीन संख्यांचे गुणोत्तर 3 4 5 आहे. त्यांच्या वर्गांची बेरीज 450 असल्या त्या संख्या कोणत्या? आता ह्या ज्या तीन संख्या आहेत ह्या यांचं गुणोत्तर दिलेलं आपलं 3 4 5. मग इथे काय करायचं, हे जे गुणोत्तर आहे हे संक्षिप्त रूपात आहे, त्याला आपल्याला प्रत्येक ठिकाणची समान पट मानायची x. म्हणजे समजा पहिली संख्या काय असेल, पहिली संख्या समजा समानपट जर या गुणोत्तराची समानपट जर x मानली तर पहिली संख्या येते 3x, दुसरी येते 4x आणि तिसरी येते 5x. ह्या कशा आहेत? प्रमाणात आहे. आता या ठिकाणी त्यांच्या वर्गाचं बेरीज आहे, या तिघांची वर्गांची बेरीज केली, यांची बेरीज करायची आहे. ती किती येते? 450. हे आपल्याला बेरीज दिलेली आहे. मग याच्यावरून आपल्याला x ची किंमत काढायची. 3x वर्ग 9x वर्ग, 4x वर्ग 16x वर्ग आणि 5x वर्ग
25x बरोबर 450. आता हे 9 16 25 25 25 50 50 x वर्ग बरोबर 450. म्हणजे x वर्ग बरोबर 450 भागिले 50. तर x वर्ग बरोबर काय मिळेल आपल्याला? 450 भागिले 50 9. आणि मग x वर्गाची किंमत आहे, x वर्ग बरोबर 9 तर x ची किंमत आपल्याला 3. आता x ची किंमत मिळाली 3 आणि मग या संख्या कोणत्या आहेत? 3x आहे. म्हणजे 3 गुणिले x 3 9. पहिली संख्या आपल्याला मिळेल 9. त्यानंतर 4 3 12. दुसरी संख्या मिळेल 12 आणि तिसरी संख्या 5 3 15 15. म्हणजे आपला पर्याय काय असेल? 9 12 9 12 आणि 15. अशा पद्धतीने गुणोत्तरावर आधारित आपण गुणोत्तर प्रमाण याच्यावर आधारित आपण उदाहरण बघितलं. आता आपल्याला पुढचा घटक पाहायचा आहे, तो म्हणजे समचलन म्हणजे चलन. आता चलनाचे दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये समचलन. आता समचलन आणि व्यस्त चलन असे दोन आपण चलन पाहणार आहोत. जेव्हा आपण परस्पर संबंध असलेल्या दोन राशींपैकी एका राशीत झालेल्या बदलामुळे जेव्हा दुसऱ्या राशीत सुद्धा बदल होतो तेव्हा अशा बदलांना आपण चलन म्हणतो. म्हणजे दोन राशी दिल्या, त्या दोन राशींमध्ये जर आपण एका राशीमध्ये काही बदल केला, एका राशीची किंमत वाढवली तर दुसऱ्या राशीमध्ये पण वाढ होते किंवा कमी होते. दुसऱ्या राशीची किंमत जर कमी केली, एका राशीची किंमत जर आपण कमी केली तर दुसरीची सुद्धा कमी होते किंवा वाढते. जेव्हा एका राशीत आपण बदल करतो त्याच वेळेस दुसऱ्या राशीत जर बदल होत असेल, तो कमी होईल वाढेल, तर अशा वेळेस आपण त्या बदलांना काय म्हणतो? चलन. आता चलनाचे किती प्रकार आहेत? तर चलनाचे दोन प्रकार. या ठिकाणी चलनाचे दोन प्रकार, एक म्हणजे समचलन आणि एक म्हणजे दुसरं म्हणजे व्यस्त चलन. आता आपण एक एक चलनाचं या ठिकाणी एक उदाहरण आहे बघा. एक उदाहरण आहे पेनांची संख्या आणि त्याची किंमत. एक पेन घेतला तो 10 रुपयाला आहे, दुसरा पेन 20 रुपयाला आहे. तर आपल्याला जर या ठिकाणी जर 5 पेन घेतले तर 5 पेनची किंमत किती असणार आहे? एका पेनची किंमत 10 तर 5 पेनची किंमत 5 पेनची किंमत आपल्याला मिळेल 50 रुपये. आणि जर आपण 80 रुपयाची पेन घ्यायची, आपल्याला 80 रुपयाची जर पेन घ्यायची असेल तर किती पेन मिळतील? 80 रुपयामध्ये 8 पेन. म्हणजेच या ठिकाणी पेनांची संख्या बदलली की त्याच वेळेस त्याची किंमत सुद्धा बदलते. इथे पेनांची संख्या समजा x आहे, पेनांची संख्या x आहे आणि त्याची किंमत समजा y आहे. अशा दोन राशी आहेत x आणि y. जेव्हा आपण x ची किंमत बदलतोय, कमी करतोय, वाढवतोय, तेव्हा या ठिकाणी काय होतंय? त्याच वेळेस त्याची किंमत सुद्धा काय होते? बदलते. म्हणजे ह्या दोन राशींमध्ये काय आहे? चलन आहे. आता हे चलन कोणत्या प्रकारचं आहे? जेव्हा एका राशीची किंमत आपण वाढवतोय तेव्हा दुसऱ्या राशीची किंमत सुद्धा वाढते. एका राशीची किंमत समजा 8 वरून 5 आली तर याची किंमत सुद्धा 80 वरून 50 येते. म्हणजे ती किंमत काय होते? कमी होते. एका राशीची किंमत वाढली दुसऱ्याची वाढते, एकाची कमी झाली दुसऱ्याची कमी होते. तेव्हा ह्या दोन प्रकारामध्ये आपल्याला काय दिसतंय? या ठिकाणी इथे आपण याची किंमत झाली होती 50, इथे किंमत होती 8. समजा इथे आपल्याला एक्सपोनेंट आहे. तर या दोन राशींमध्ये समचलन आहे असं म्हटलं जातं. एका राशीची किंमत वाढली की दुसऱ्याची वाढते, एकाची कमी झाली की दुसऱ्याची पण कमी होते. म्हणजेच x आणि y ह्या ज्या दोन राशी आहेत त्या समचलनात बदलतात. ते चलन आपण x चिन्ह चलनाचं चिन्ह आहे, समचलन y असं लिहितो. आता इथे जर आपण पाहिलं तर या दोघांचं गुणोत्तर घेतलं पहिल्या दोन संख्यांचं 1 ते 10
ही गुणोत्तर घेतलं 2/20. आता याला संख्येत रूप दिलं तर ते काय होणार आहे 1/10 होणार. इथे 5/50 म्हणजे 1/10. इथे 8/80 म्हणजेच काय मिळेल 1/10. इथे जर आपण पाहिलं तर प्रत्येक संख्येमध्ये असणारे जे गुणोत्तर आहेत ते गुणोत्तर समान आहे, स्थिर आहे. म्हणजेच समचलनामध्ये x/y हे गुणोत्तर स्थिर असतो आणि तो स्थिरांक आपण के म्हणून घेतो. या केला म्हणतात के स्थिरांक. त्याला काय म्हणतात स्थिरांक. म्हणजे ती स्थिर असते, याला केला म्हणतात स्थिरांक. आणि मग 1/y बरोबर के म्हणून x बरोबर के वाय, x बरोबर के वाय याला म्हणतात चलनाचे समीकरण. याला म्हणतात चलनाचे समीकरण. असं हे समचलन आहे. समचलनामध्ये दोन राशींचं गुणोत्तर हे समान राहतं. समचलनामध्ये हे स्थिरांक आहे. स्थिरांक म्हणजे गुणोत्तर आहे, दोन राशीचं गुणोत्तर म्हणजे स्थिरांक. आणि मग x बरोबर के वाय बरोबर हे चलन समीकरण. तुम्हाला x ची किंमत माहिती आहे, y ची किंमत माहिती, तुम्ही स्थिरांक काढू शकता. स्थिरांक माहिती झाल्यानंतर x ची किंमत जर दिलेली असेल तर y काढता येते, y ची किंमत दिलेली असेल तर तुम्ही x काढू शकता. त्याच्यानंतर चलनाचा दुसरा प्रकार आहे व्यस्त चलन. बघा आता या इथे बघा कारचा तासी 1 किलोमीटर मध्ये दिलेला आहे आणि लागणारा वेळ, ठराविक अंतर जाण्यासाठी लागणारा वेळ तो या ठिकाणी दिलेला आहे. समजा कारचा वेळ समजा 20 किलोमीटर मध्ये आहे, तासी 20 किलोमीटर आहे, तर तिला लागतं 10 तास. त्या कारला लागतात 10 तास. तोच वेळ आपण कारचा वेग काय केला 25 किलोमीटर पर तास केला तर त्याला लागतात 8 तास. त्या ठिकाणी जायला लागतात 8 तास. आता या ठिकाणी जर आपल्याला ते अंतर 4 तासामध्येच कंप्लीट करायचं आहे तर आपला कारचा वेग किती असायला पाहिजे, तर तो किती असायला पाहिजे 50 या वेगाने गेलं तर आपण 4 तासामध्ये पूर्ण करू. आणि जर आपण कारचा वेग 100 घेतला तर आपण ते अंतर 2 तासामध्येच कंप्लीट करू. म्हणजेच एका राशीची किंमत इथे वाढत जाते तेव्हा दुसऱ्या राशीची किंमत काय होते कमी होत जाते. तेव्हा या दोन राशींमध्ये समजा कारचा तासी वेग x मानला, लागणारा वेग y मानला, तेव्हा या दोन राशींमध्ये व्यस्त चलन आहे असं म्हटलं जातं. या दोन राशींमध्ये व्यस्त चलन आहे असं म्हटलं जातं. एका राशीची किंमत बदलली, जशी बदलेल जर वाढत गेली तर दुसऱ्या राशीची कमी होते. जर एका राशीची किंमत कमी झाली तर दुसऱ्या राशीची किंमत वाढते. तेव्हा या दोन राशींमध्ये व्यस्त चलन आहे असं म्हटलं जातं. आणि हे चलनाचं चिन्ह वापरून x/y म्हणजे y चा हा व्यस्त आहे. तर x हे y च्या किंवा y हे x च्या व्यस्त प्रमाणात बदलतं किंवा x आणि y मध्ये व्यस्त चलन आहे. हे झालं चलनाचं विधान. आता इथे जर आपण पाहिलं तर या पहिल्या दोन ज्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार केला तर तो 200 येतो. या दोघांचा गुणाकार केला तर 200 येतो. यांचा गुणाकार केला तर 200 येतो. यांचा गुणाकार केला तर 200 येतो. म्हणजे व्यस्त चलनामध्ये दोन राशींचा गुणाकार हा स्थिर असतो. म्हणजेच x y हा गुणाकार स्थिर असतो. त्याला म्हणतात चलनाचा स्थिरांक. म्हणतात चलनाचा स्थिरांक. आणि मग या ठिकाणी x y बरोबर k ची किंमत समजा आपल्याला दिली तर त्याला म्हणतात चलनाचे समीकरण. समजा आपण स्थिरांक काढला, समजा त्या दोन राशींचा जो स्थिरांक आहे तो जर आपण घेतला तर तो इथे 200 आहे. म्हणजे k ची किंमत 200 आहे. x y बरोबर 200 हे झालं चलनाचं समीकरण. x y बरोबर 200 हे झालं चलनाचं समीकरण. म्हणजे या ठिकाणी तुम्ही या सूत्रावरून स्थिरांक काढू शकता.
आणि स्थिरांक माहीत झाल्यानंतर जर x ची किंमत माहीत असेल तर y ची किंमत काढता येते, y ची किंमत माहीत असेल तर x ची किंमत आपण काढू शकतो. असे हे चलनाचे दोन प्रकार आहेत, समचलन आणि व्यस्त चलन. आता त्याचे काय आपण प्रश्न बघू. हा एक प्रश्न आहे. प्रश्न काय, 18 मजुरांना एक काम करण्यास 15 दिवस लागतात. तर तेच काम जर 6 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? तर तेच काम आपल्याला 6 मजुरांनी करायचे. आता इथे काय झालेलं बा, 18 मजूर, आता मजूर आणि दिवस लागणारे कामाचे दिवस याच्यामध्ये हे व्यस्त चलनच असतं. जेव्हा मजुरांची संख्या वाढते तेव्हा कमी दिवसात काम होतं आणि जेव्हा मजुरांची संख्या कमी असेल तेव्हा दिवस जास्त लागतात. म्हणजे हे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. आता इथे आपण जर पाहिलं, आता हे व्यस्त चलनाचं समीकरण किंवा ते विधान, त्याच्यानंतर तो स्थिरांक काढायचा आणि मग स्थिरांकावरून आपण एका चलाची किंमत घेऊन दुसऱ्याची किंमत काढू शकतो. याच्याऐवजी इथं थोडासा आपण विचार केला की पहिल्यांदा मजूर किती आहे, 18 मजूर आहे. मग 18 मजुरांना 15 दिवस लागतात. आता मजुरांची संख्या काय झालेली आहे, 6 झालेली आहे. म्हणजेच 18च्या 1/3 झालेली आहे. तेव्हा 18च्या 1/3 मजूर आहे तेव्हा व्यस्त चलनामध्ये 15चे काय होणार आहे, तिप्पट होणार. म्हणजे 6 मजूर जर असेल तर ते काम करण्यासाठी 15 त्रिक 45 दिवस लागतील. म्हणजेच हा पर्याय तिथे बरोबर आहे. इथे थोडासा गेस केला आहे. इथे काय केलंय, थोडासा गेस केला. असा केला की 18 मजूर होते, त्याची मजुरांची संख्या 1/3 झालेली आहे. काहीतरी गुणोत्तर याच्यामध्ये 18चे 6 केले म्हणजे 18चा 1/3 घेतला. 1/3 जर मजुरांची संख्या केली तर दिवसाची संख्या ही काय होणार आहे, इथे कमी झालेली आहे ती वाढणार आहे. किती वाढणार आहे, तेवढ्या प्रमाणात ती पट होणार आहे. म्हणजे ते काम पूर्ण करण्यास 15 त्रिक 45 दिवस लागतील. हे या पद्धतीने आहे. जर आपल्याला चलनाचा उपयोग करून सोडवायचा असेल तर मजूर समजा आपण x घेतले, दिवस y, म्हणजेच इथे व्यस्त चलन आहे x व्यस्त चलन y, म्हणजे इथे काय मिळेल, x गुणिले y बरोबर t. काय झालं, स्थिरांक. मग x काय 18 गुणिले 15 बरोबर t. हे काय मिळालं आपल्याला, 18 गुणिले 15. मग आता इथे x गुणिले y बरोबर 18 गुणिले 15 हा स्थिरांक आहे. अठरा गुणिले 15 हा स्थिरांक. आता काय केलंय, मजुरांची संख्या 6 केली तर y किती दिवस किती लागतील, 18 गुणिले 15. मग आता हा 6 तिकडे नेला तर y बरोबर 18 गुणिले 15 भागिले 6. 6 1 6 6 1 18 y बरोबर 15 45. म्हणजे हे आपल्याला या पद्धतीने चलनाचा उपयोग करून सुद्धा आपण सोडू शकतो. थोडासा घेत लावला आपण पटकन उत्तर जर माहीत करायचं असेल तर आपण या पद्धतीने सुद्धा करू शकतो. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे बघा. हे उदाहरण आहे काय दिलेलं आहे, m व्यस्त चलनात n आहे तर m बरोबर 30 असताना n किती आहे 5. या चलनाचं आपल्याला समीकरण लिहायचे. आता समीकरण कसं लिहायचे तर आपण मला सांगितल्या पद्धतीने याच्यामध्ये m समचलन व्यस्त चलन n असं केलं. याचा अर्थ काय, m n बरोबर k, m n बरोबर k. आता तिथे m ची किंमत किती आहे 30, n ची किंमत किती आहे 5 बरोबर k. 15 5 3 15 म्हणजे 150 बरोबर k. म्हणजे k ची किंमत आली 150. आणि मग हे समीकरण आहे, k ची किंमत टाकल्यानंतर mn बरोबर 150. हे झालं चलनाचं समीकरण. म्हणजे आपला पर्याय दुसरा या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचं पहा. आता 5 खुर्च्यांची किंमत 4000 रुपये आहे तर 12 खुर्च्यांची किंमत किती, म्हणजे 5 खुर्च्या. आता चलन वापरून सुद्धा आपण काढू शकतो. म्हणजे इथे
चलन कसं वापरायचंय बघा, खुर्च्यांची किंमत आणि खुर्च्यांची संख्या. या आपण समजा खुर्च्यांची संख्या आणि त्याची किंमत, म्हणजे इथे खुर्च्यांची संख्या किती आहे 5, तेव्हा त्याची किंमत किती आली, किती आहे 4000 रुपये आहे. जर 12 असेल तर त्याची किंमत x, त्याची किंमत किती असेल x असेल. मग आता इथे काय करायचंय, x गुणिले 5, 5x बरोबर 4000 गुणिले 12, म्हणजे x बरोबर 4000 गुणिले 12 भागिले 5, म्हणजे x बरोबर 5 ने भागवत 8 भागाला 0 0 आणि 12 × 96 त्याच्यावर 2 0, म्हणजे 12 खुर्च्यांची किंमत किती असेल 9600. या पद्धतीने आपण चलनाचा उपयोग करून सोडू शकतो. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे, x y हे समचलनात आहे. जेव्हा x बरोबर 35 तेव्हा y बरोबर 14, तर पुढील पैकी चलनाचं समीकरण कोणते असेल. माझा पुन्हा काय दिलेले x समचलन y. आता समीकरण लिहायचं म्हणजे x भागिले y बरोबर k. पहिल्यांदा आपल्याला स्थिरांक काढायचा. मग स्थिरांक काढण्यासाठी आपल्याला x ची किंमत 35, y ची किंमत 14 बरोबर k. आणि मग इथे 7 ने भाग जाईल, 7 × 35, 7 × 14, म्हणजे k ची किंमत आली 5/2. ही आली k ची किंमत. आता समीकरण लिहायचे म्हणजे 1/y, 1/y बरोबर 5/2. हे झालं समीकरण. पण आता हे समीकरण आपल्याला थोडंच वेगळ्या पद्धतीत दिलंय. तिरकस गुणाकार केला आपण तर काय, x गुणिले 2, 2x बरोबर 5y, म्हणजे समीकरण आलं 2x बरोबर 5y, म्हणजेच आपला पहिला पर्याय बरोबर आहे. म्हणजे इथे पहिला पर्याय आपल्याला घेता. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण घेऊ आपण. ए बी समचलनात आहे. ए बरोबर 2.5, बी बरोबर 5, तर चलनाचा स्थिरांक किती असेल. माझा हे समचलनात आहे. x ए समचलन बी, ए समचलन बी म्हणजे ए बी बरोबर के. आता के म्हणजे स्थिरांक आहे, तो आपल्याला काढायचा. के ची किंमत किती आहे 2.5, बी ची किंमत किती आहे 5 बरोबर के. माझा याला भागलं 2, म्हणजेच के बरोबर 1/2. 1/2 म्हणजे के बरोबर 0.5. 1/2 म्हणजे 0.5. हे आपलं पर्याय असेल. त्याच्यानंतर बरं शेवटचं एक उदाहरण घेऊ आपण. बघा पुढचं उदाहरण आहे, 5 मीटर लांबीच्या तारेची किंमत आहे 80 रुपये. 5 मीटर तारेची किंमत 80 रुपये आहे. तर 1 डेसिमीटर लांबीच्या तारेची किंमत किती असेल. मग आपल्याला पर्याय 1.7 रुपये, 160 रुपये आणि 80 पैसे. आता इथे 5 मीटर तारेची लांबी किंमत 80 आहे. माझा 5 मीटर दिलेलं आहे. आपण 1 मीटरची किंमत काढली. 1 मीटरची किंमत होईल 80 भागिले 5, म्हणजेच 16 रुपये. 1 मीटरची किंमत 16. आता आपल्याला डेसिमीटर पाहिजे. आता डेसिमीटर म्हणजे काय, मीटरचं डेसिमीटर कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला किती भागावं लागेल, 10 ने भागावं लागेल. म्हणजे इथे सुद्धा 10 ने भागावं लागेल. 1/10 मीटर म्हणजे 1 डेसिमीटर बरोबर. 16 ला 10 ने भागून 1.7 रुपये, म्हणजेच आपला दुसरा पर्याय ठिकाणी 1.7 रुपये असणार आहे. अशा पद्धतीने आज आपण गुणोत्तर, प्रमाण व चलन या घटकावर आधारित काही उदाहरणं आहेत. ज्या प्रकारची उदाहरणं येतात अशा उदाहरणाची या ठिकाणी चर्चा केली. आपण सर्व या ठिकाणी ऑनलाईन क्लास शिकण्यासाठी थांबलात. आपल्या सर्वांचा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि
या ठिकाणी थांबतो.